नखे, केश व दाढी विषाकार वाढू देऊ नये. पाय व कर्णनासिकादी मलद्वारे स्वच्छ ठेवावे. दररोज स्नान करावे. चंदनाने सुगंधाचे धारण करावे. स्वच्छ, चांगला व नम्र वेश धारण करावा व रत्ने, महौषधी व सिद्धमंत्र यांनीही सर्वदा धारण करावे. चालताना चारच हात पुढे नजर असावी. पायात जोडा असावा. छत्री धरावी. रात्री किंवा कठीण प्रसंगी बाहेर जाणे असल्यास हातात काठी, डोकास आच्छादन व बरोबर एखादा सोबती घेतल्या वाचून जाऊ नये. आता इथे काय काय सांगितलेलं आहे? सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की चालताना साधारणतः तुमचं लक्ष कुठपर्यंत असलं पाहिजे की तुम्ही चालत आहे तिथून समोरचं 4 हात समोरचं तुम्हाला व्यवस्थित दिसलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही अलर्ट व्हाल. आजूबाजूला तुमचं लक्ष विचलित असू नये. सध्या मोबाईलवर पाहणं हे ते सगळ्या गोष्टी जे आहेत हे मन विचलित करण्यासाठी एक बॅरियर येतं त्याने, आणि मग ते पुढच्या गोष्टी दिसतात. किंवा सगळ्यात पहिले काय सांगितलं? हां, त्याच्यामध्ये तर ॲक्च्युली तुमचं पर्सनल अपिअरन्स कसं असलं पाहिजे, तुम्ही प्रेझेंटेशन कसं दिलं पाहिजे त्याच्याबद्दल दिलेलं आहे की तुम्ही रोज शेव केलं पाहिजे किंवा तुमचे वाढलेले केस जे आहे ते बरोबर ठेवले पाहिजे. त्याच्यानंतर जे तुम्हाला पाहिल्यानंतर लोकांना फ्रेश वाटलं पाहिजे आणि तुम्हाला सुद्धा फ्रेश वाटलं. ठीक आहे. हे तुम्ही समाजात कसे जाता याच्यावर बरेचदा अवलंबून असते की लोक तुम्हाला काय रिस्पेक्ट देतात. बरेचदा असं मी अनुभवलं की तुमच्या कपड्याकडे पाहून तुम्ही कोण आहात याच्याबद्दलचं एक त्यांच्या मनात इमेज तयार होतं. ठीक आहे. तत्वावर कधी कधी करून पाहिलं पाहिजे असं की आपण एखादे कपडे रेग्युलर जे घालत आहे त्याचा आणि जे अचानक एखाद्या वेळेस घातलेले असे कपडे की जे सामान्य तुम्हाला तुमच्या बिहेवियरला, तुमच्या स्वभावाला आणि तुम्ही जे आहे काम करत आहे त्याला ते शोभणार नाही आहे, असे कपडे एखाद्या वेळेस घालून पाहायचे तर लोक तुम्हाला देणारा रिस्पेक्ट बदलतात. एखादी तुम्ही जी काही गाडी वापरत आहे, कार वापरत आहे, की तुम्ही आधी जे वापरत होते ते न वापरता एखादी अतिशय सामान्य गाडी, सामान्य वस्तू तुम्ही वापरायची आणि तो एक्सपिरियन्स घ्यायचा की लोक तुमच्याकडे पाहण्याचा ॲप्रोच काय ठेवतात. आणि वैज्ञानिक किंवा बाकीच्यांनी पण ही गोष्ट करायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ओळखण्याची लोकांची वृत्ती काय याचा एक्सपिरियन्स तुम्ही घेतला पाहिजे. लोक तुम्हाला तुमच्या ज्ञानावरून ओळखत आहे, तुमच्याकडे असलेल्या वस्तूंवरून ओळखत आहे किंवा तुमच्या परिस्थितीवर ओळखत आहे. तर हे त्यांच्या बोलण्यावरून, वागण्यावरून, तुम्हाला दिलेल्या रिस्पेक्टवरून ते कळतं. बरेचदा वस्तूवरून लोकांना जज करण्याची सवय असते की अमुक एका व्यक्तीकडे नाही का अमुक एखादी गोष्ट असलीच पाहिजे. आणि काही लोक तुम्हाला असे दिसतील की ते तुम्हाला तुमच्या ज्ञानावरून जज करतील, तर हे लोक तुम्हाला कॅटेगराईज करता येईल. ठीक आहे. तर हरकत नाही, ग्रंथकार जे म्हणत आहेत ते बरोबर आहे, कारण की तुम्हाला ते एक्सपिरियन्स येणं महत्त्वाचं आणि मग तुम्ही स्वतःच बदल करू शकता. जगाला अनुभवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या असलेल्या स्थितीवरून थोडंसं खाली यायला पाहिजे आणि नंतर तुम्ही जज करून, आपल्याला तर माहीतच नाही की आपण कुठल्या स्थितीत आहोत, फक्त आपण एक्सपिरियन्स घेतलं तर काय हरकत नाही. की नेमकं काय प्रयोग म्हणून करायचं. मी स्वतः खूप प्रयोग केलेले आहेत तसे की बाबा हे असं केल्यानंतर एक्झॅक्टली लोक रिॲक्शन काय देतात. आणि जे लोक आपण खूप वेगवेगळ्या अँगलनी लोकांना जेव्हा आपण एक्सपिरियन्स घेतो ना तेव्हा आपण जज करायला चुकत नाही. जजमेंट जे असतं त्याची ॲक्युरेसी यायला लागते. मग आपण थोडं अलर्ट राहतो, स्थिर राहतो, तर त्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. पण सामान्यतः नियम असाच असला पाहिजे की तुम्ही तुमची जी पद आहे
परिस्थिती आहे आणि ही ही नेहमीच हिडन असते. पण लोकांसमोर जसा आता राजा तुम्ही नाही आहे, पण तुम्ही प्रेझेंट राजासारखेच व्हा, जेणेकरून तुम्ही त्या लेवलला आहे हे लोकांना जाणवलं पाहिजे. तो एक बाहुबली पिक्चरमध्ये तो सीन आहे ना शेवटचा, त्याच्यामध्ये मी तुम्हाला बरे काय बोलू, सांगत होतं की बाहुबली पिक्चरमध्ये तो सीन मला खूप आवडला. म्हणजे आवडला म्हटल्यापेक्षा तो ॲक्च्युली प्रॅक्टिकल लाईफमध्ये तसं असायला पाहिजे. तुम्ही कोण आहे, परिस्थिती बदलल्यानंतर तुमच्यासोबत लोक कसे वागतात, तरी तुम्ही त्याच पद्धतीने वागायला पाहिजे जसे तुम्ही राजा असताना वागता. नाहीतर लोकांना ते एक्सपिरियन्स येत नाही. कर्म तसंच पाहिजे आणि तुमच्या वागणुकीत तोच भाव पाहिजे. जेव्हा ते कटप्पा जे आहे त्याला तो मागून मारतो, ठीक आहे, त्यावेळेस तो सीन आहे तो असं मारल्यानंतर असं पडतो. पडल्यानंतर तो त्या काहीतरी दगड असतो, त्या दगडावर असा तिथं पहिले टेकलेला असतो. नंतर जेव्हा त्याचा श्वास जाते त्या श्वासाच्या वेळेस तो उठून पूर्ण असा बसतो आणि ती जो तलवार आहे ती उभी करतो आणि त्याच्यावर हात ठेवतो, जसं काही सिंहासनावर बसून आहे. तर तो सीन जो क्रिएट केला ना, त्या सीनच्या मागे त्या व्यक्तीने जाणे ते त्याच्या डोक्यात आलं असेल की हे असं करायचं आहे, ठीक आहे, तो त्यांनी त्या लेवलपर्यंत विचार केला की जिवंत असतानाही जेव्हा पद होतं तेव्हाही राजासारखा होता, जेव्हा सामान्य माणसात राहत होता तरीही त्याचे कर्म राजासारखे होते, आणि ज्यावेळेस तो आपल्याच माणसाकडून मारला गेला त्यावेळेसही ते राजासारखेच गेले. ॲक्च्युली हे त्यांच्या स्थिर मनबुद्धीचं जे प्रतीक होतं की नाही, मी राजा आहे, राजा राहील आणि राजाच मरेल. ही जी सुपेरियर क्वालिटी आहे विचाराची ती तुमच्यामध्ये असली पाहिजे, ठीक आहे. सिंहासन नाही आहे, पण सिंहासन दगड जरी असेल तरी त्या दगडावर बसताना तुम्ही ज्या रुबाबाने बसता ते रुबाब तुमचा राजासारखा आहे, ठीक आहे. म्हणून वस्तू डिपेंड नाही करत, ॲप्रोच, मानसिक भाव, मानसिक स्थिती किंवा तुमच्या मनस्थिती जी आहे ती तुम्हाला एक्सपिरियन्स देते तुम्ही राजा असल्याचा. म्हणजे आता मी बरेचदा विचार करतो की एखादं वस्तू आपण बदलली त्याच्यानंतर लोकांचा आपल्याकडचा पाहण्याचा दृष्टिकोन मी बदलू शकते, पण आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो राजासारखाच असला पाहिजे. यू फील लाईक किंग, ठीक आहे. म्हणजे तुम्ही कुठं बसून आहे, वाहन कुठलं आहे, काय चालवत आहे, पैदल आहे, काही असो, तुम्ही फील राजासारखे. लोकांचा तुम्हाला पाहण्याचा दृष्टिकोन मे बी अलग असू शकते, वेगळा असू शकतो, पण तुमचा लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जाते. हा त्या ठिकाणी जो एक सीन क्रिएट केल्यानंतरचा जो एक्सपिरियन्स आहे ना, तो ते दाखवतो की तुम्हाला ते पाहिजे आहे ना, ती गोष्ट लोकांच्या दृष्टिकोनातून नका पहा, ती तुमच्या दृष्टिकोनातून पहा की तुम्ही राजा आहे. हे तुम्हाला स्वतःला सिद्ध जोपर्यंत होत नाही तुम्ही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला सिद्ध करून दाखवू शकत. पहिले तुमचं सेल्फ महत्त्वाचं आहे. तुम्ही सेल्फमध्ये जर राजा असाल असं काही गरजेचं नाही आहे, पण तुम्ही जिथं बसून आहात त्या ठिकाणी तुम्ही निर्णय क्षमता तुमच्या हातात आहे, तुम्ही ते राजासारखे घ्या. त्या पिक्चरमध्ये ते पण आहे ना, तो एक वेळेस राजा असते, निर्णय घेते, मग तो कामगारासोबत काम करताना त्यांच्या लेवलचं जाऊन काम करते, पण निर्णय घेताना पुन्हा राजासारखेच घेते त्याही ठिकाणी असताना. मग हे एक्सपिरियन्स इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस क्रिटिकल कंडिशन असते त्यावेळेस तुम्ही राजा आहे, ज्यावेळेस सामान्य स्थिती आहे त्यावेळेस तुम्ही प्रजा किंवा सामान्य माणसासारखे आहे, ठीक आहे. तर ही अवस्था तुम्हाला जर भेटता आली तर तुम्ही नेहमी मनातून राजा आहे, आणि ते राजाचा अनुभव तुम्ही स्वतः घेताय. लोकांना तुम्ही कसे फील होत आहे याच्यावर फारसं काही डिपेंड नाही, कारण लोक तुम्हाला
त्या सिच्युएशनमध्ये पाहतात जी सिच्युएशन सामान्य आहे. त्या सिच्युएशनमध्ये फक्त ते सगळ्यांच्या विचारामध्ये तुम्ही आहे आणि त्यांच्या अनुभवामध्ये आहे की यार हे तर असं असं आहे ना. पण जेव्हा क्रिटिकल कंडिशन येते तेव्हा तुमच्या अनुभवाचा, तुमच्या एक्सपिरियन्सचा आणि तुमच्या निर्णय घेण्याच्या दृढ शक्तीचा अनुभव तुम्हाला येते आणि लोकांना येते. त्यावेळेस तुम्ही राजा आहे हे लोकांना आपोआपच दिसतं. त्या सिच्युएशनची वाट पाहणं गरजेचं आहे. हेच तिथं सांगितलेलं आहे की तुम्ही फील लाईक अ किंग, आउटसाइड नाही, इनसाइड. ठीक आहे. चैत्य, ब्राह्मण इत्यादी पूज्य, ध्वज व चांदलादी नीच लोक यांची छाया व राख, कोंडा व घास ओलांडू नये व खड्याच्या किंवा ढेकळाच्या जागेतून व पूजेच्या किंवा स्नान करण्याच्या जागेतून जाऊ नये. असं का म्हटलं असेल की एखादा दगड काय दगडाच्या तो अनुभव वाचत आहे की काय वाचत आहे, वक्तव्य वाचत आहे की श्लोकाचा अर्थ वाचत आहे? श्लोकाचा अर्थच वाचत म्हणजे काय वाचलं अर्थाचं वाचत तरी कोंडा व घाण ओलांडू नये व खड्याच्या किंवा ढेकळाच्या जागेतून जाऊ नये. कोंडा, खडे आणि ढेकळं, ठीक आहे, याला ओलांडू नये किंवा इथून जाऊ नये. त्याच्यामध्ये कारण असं आहे की समजा ह्या तिन्ही वस्तूचा विचार केला तर हे काय दाखवतात की एखादी विशिष्ट विंचू किंवा साप किंवा असा प्राणी हिंसक असू शकतो, तो तिथे त्याच्या आडोशाने राहू शकतो. म्हणून ते ओलांडताना थोडंसं काळजीपूर्वक ओलांडायला पाहिजे. स्थिती काळ पावसाळा असेल तर बिलकुलच नाही. या दिवसात जे आहे ते तिथे त्याच्या थंड हवेच्या हिशोबाने काही राहू शकते, म्हणून त्याने ओलांडायचं. नदी पोहून पार जाऊ नये, अग्नीच्या ज्वालेजवळ जाऊ नये. जी नाव बुडेल अशी शंका आहे ती मध्ये बसू नये, झाडावर चढू नये व खोडकर जनावरांवर बसू नये. आता बोईंग 711 आहे ना, तर जेव्हा ते दिल्लीहून अहमदाबादला जात होतं, ठीक आहे, तर त्यावेळेस तिथं काही जे यात्री होते त्यांनी व्हिडिओ अपलोड केले होते. ठीक आहे, एक आर्टिस्ट होतं, त्यांनी केलं होतं की AC विंड चालू नाही आहे, काही इन्फोटेनमेंट चालू नाही आहे आणि काही तांत्रिक गोष्टी त्यांना दिसल्या विंडमध्ये याच्यामध्ये. तर हा एक्सपिरियन्स जे आहे हा त्या माणसाला आलेला असेल तर ग्रंथकारांनी किती हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलं की ज्या नावेतून जाताना तुम्हाला शंका येत असेल की इथे काहीतरी गडबड आहे, त्यात जाऊ नये. साधं वाहन आहे आपलं, त्यात आपल्याला जर शंका येत असेल मे बी प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि सिक्स सेन्स एवढा जागृत असतं ना, ज्या लोकांचा आता केतू स्ट्रॉंग असतो त्यांना पुढे होणाऱ्या घटनांचा आधीच अनुभव येतो. तर आता हा दुसरा अँगल आहे की बरेचदा लोक मी घेतलेला निर्णय दुसऱ्याला विचारत नाहीत, ठीक आहे ना, की मला जायचं आहे, मी जाऊ का, करू का, हे शब्द जे आहेत ना लोक उच्चारत नाहीत. ते त्यांचे हिडन त्यांच्या काही गोष्टी असतात, ते निर्णय घेतात आणि त्याच्यावर तटस्थ राहतात आणि जातात. ठीक आहे, तर बरेचदा मी अनुभवलेलं आहे की तुम्हाला जर एखादा मार्ग आहे ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे, जसं तुम्हाला इथून माहूरला जायचं आहे, नागपूरला जायचं आहे, तुम्ही गाडी चालवत आहे, तर तुम्हाला जरी रस्ता माहिती आहे तरी तुम्ही जाताना 1-2 जणांना विचारा की हा रस्ता माहूरला जातो का आणि माहूरला जाण्याचा रस्ता कुठून आहे. ठीक आहे, तर तुम्हाला एक्सपिरियन्स येईल की लोक फार उत्साहाने ती गोष्ट सांगतात जसं त्यांना त्याचं ज्ञान आहे आणि त्यांना ते फील येते की आपण कोणाला तरी एक सेवा देत आहे आणि
आपलं ज्ञान दाखवत आहे की बाबा हे मला माहिती आहे आणि तुम्ही याने गेल्या ना तुम्ही सोप्या मार्गाने जाल. ते हे पण सांगतात की या रस्त्याने नका जाऊ, या रस्त्याने जा, इथे रस्ता खराब आहे. ते शेअर करतात त्यांचे एक्सपिरियन्स, त्यांना आलेले अनुभव आणि त्यांच्या इंट्युशनमधून जे एकदम चांगला एक्सपिरियन्स देईल अशा गोष्टी सांगतात. मी असं आत्तापर्यंत एकदा अनुभवलं नाही की एखाद्या माणसाला तुम्ही विचारलं की कुठं जाऊ आणि त्यांनी तुम्हाला चुकीचा मार्ग सांगितला. 99% असं होतच नाही. तू जाताना नाही, तर तुझ्या घरी चाललेली आहे, तू एक एक्सपिरियन्स घे. बाय चान्स एखादी मुलगी तुला भेटली, एखादे आजोबा भेटले, त्यांना सहज विचारायचं, तुझ्याच घरचा पत्ता विचारायचा की काका हे पत्ता कुठे आहे, ठीक आहे, असं दाखवायचं की तुला ते माहीतच नाही आहे. आणि त्यांच्या डोळ्यात पाहायचं, त्यांच्या चेहऱ्याकडं पाहायचं आणि ते तुम्हाला त्याचं जे उत्तर देतील ना त्यांच्यामध्ये खूप क्लिअरिटी राहते आणि ते तुम्हाला इतक्या छान पद्धतीने सांगतात की जसं काही त्यांना असं वाटतं की कोणीतरी आपल्याला एकदम सत्य ज्ञान विचारत आहेत आणि ती फिलिंग त्यांना येते. आणि त्यांच्या इंट्युशनमधून बरेच अशा घटना ते बोलून दाखवतात की एक तर वाईट असेल तर वाईट पण कळते, चांगलं असेल तर चांगलं कळते. आणि मग जेव्हा आपण प्रवास करतो तो प्रवास जास्त सुखकर असतो, ठीक आहे. तर ही गोष्ट कधी एक्सपिरियन्स करून पाहिजे. एखाद्या गावाकडे जाताना दर 10-15 किलोमीटर 20 किलोमीटर नंतर 2 मिनटं गाडीला रेस्ट मिळते. एक अर्धा तास 1 तास गाडी चालवल्यानंतर सहज रस्त्यावर जाणाऱ्या कोणत्याही माणसाला जो थोडासा शांत उभा आहे, माहीत असलेला रस्ताच त्याला विचारायचा आणि अनुभव घ्यायचा की तो काय फिलिंगने आपल्याला सांगतो. कधी कधी काय होते की आपली इच्छा असते, आपल्याला सगळंच माहिती आहे, पण नवीन ज्ञान आपल्याला मिळते आणि मग आपण त्या रस्त्याने जातो तेव्हा एक्सपिरियन्सेस वेगळे असतात. हा मी घेतलेला खूपदा अनुभव आहे. जो रस्ता मला माहिती आहे त्या रस्त्याबद्दलही मी पुन्हा पुन्हा विचारतो की हा रस्ता याच म्हणजे हा इकडे जातो का, किंवा मला इथे इथे जायचं आहे तर कुठल्या मार्गाने जाऊ. ते आणखी बेटर ऑप्शन आपल्याला देतो आणि बेस्ट ऑप्शनने आपण जातो. हा इंट्युशन पॉवरचा किंवा ह्या आध्यात्मिक ताकदीचा वापर खूप कमी लोक करतात. म्हणजे व्हॉइस दुरून आलेला असतो ना, कोणाच्या तोंडातून जेव्हा आलेला असतो ना, तर ते आपण बरेचदा ती व्यक्ती नसते बोलत, ते इनर व्हॉइस त्याचा जो असतो ना, एक्सपिरियन्सेड व्हॉइस, इनर व्हॉइस किंवा युनिव्हर्सल व्हॉइस, तो आपल्याला त्याचे अनुभव सांगत असतो. कारण की तो एक व्यक्ती नाही आहे, त्या रस्त्याने जाणारा तो एक व्यक्ती नाही आहे, त्यांनी हजारो वेळा त्या रस्त्यावरून जाण्या येण्याचे अनुभव घेतले. तर तो कदाचित त्याच्यापेक्षा बेटर कोणी त्याच्यात सांगणार नाही आहे. म्हणजेच तो आपल्यासाठी त्या रस्त्यापुरता एक गुरु आहे. मग आपण गुरुच्या मुखातून एखादी गोष्ट ऐकल्यानंतर ती सत्य पडताळून पाहायची गरजच नाही. तसं असा एक अनुभव आहे की हीच गोष्ट जी आहे ती तुम्ही कोणाकडे काही शिकत असताना, एखादं काही काम करत असताना, एखाद्या समजा लग्न झाल्यानंतर जे त्याच्यातले एक्सपिरियन्स लोक आहेत त्याला तुम्ही ती पुन्हा पुन्हा विचारा, तर त्यांनी काय होईल, पुन्हा म्हणजे एकदा दोनदा किंवा सुरुवात करण्याच्या अगोदर त्याला ती विचारून घ्या की असं असं तुम्ही काम सांगितलेलं असं असं आहे, एकदा मला ते समजून सांगा, ठीक आहे. आणि काम करत असताना येणाऱ्या अडचणी पुन्हा त्याला विचारा की हे मला इथपर्यंत जमलं, इथून पुढं मला जमत नाही, तुम्ही सांगता का. तो व्यक्ती तुम्हाला काय लेवलनी सांगतो त्याचा एक्सपिरियन्स घ्या, ठीक आहे. अहंकार तुम्हाला ज्ञानापासून दूर ठेवतो. मला हे जमते असं म्हणून तुम्ही काय करता, मिळणाऱ्या नवीन ज्ञानापासून दूर जाता. हा अनुभव मी घेतलेला आहे की ज्या लोकांमध्ये मला हे सगळं जमतं, मी हे सगळं करू शकतो, त्याच्याकडे चांगलं ज्ञान, चांगले लोक, उपयुक्तता, आयुष्याला असणाऱ्या सगळ्या चांगल्या गोष्टी येतात. म्हणून ग्रंथकार जसं सांगतात की तुम्ही प्रत्येक गोष्ट जी आहे ती विचारा, अनुभव असलेली आणि अनुभव नसलेली दोन्ही. सुरुवात विचारपूस करून, शेवट तुम्ही राजासारखा, म्हणजे तुमच्या अनुभवाच्या आधारावर. कारण की मी बरेचदा पाहतो तुमच्याकडे फक्त लिमिटेड ज्ञान आहे, तुम्हाला जे अनुभव आला तेवढं ज्ञान आहे, पण लोकांना जो अनुभव आला तो खूप जास्त मोठा असेल तर तुम्ही त्या ज्ञानाचा फायदा करून घेऊ शकता.
गुरुकडे पण आपण शिकायला का जातो? त्याच्या आयुष्याचे 30-40 वर्ष आणि आपल्या आयुष्यातला फक्त 1 दिवस इज इक्वल टू होतो. असं आहे. तसं आता मी आत्ता जे सांगितलं हे तुझ्यासाठी तो एक्सपिरियन्स आहे की तू याच्यानंतर समजा जर हे फॉलो केलं तर तुझ्यामध्ये त्या गोष्टी आपोआप दिसायला लागल्या, की तू प्रत्येक वेळेस एखाद्या गोष्टीकडे पाहताना झिरोपासूनच विचार करशील. किती अबंडन्स असेल नॉलेजचं याचा विचार कर. तर ते जे आहे ते कलेक्ट करणं इतकं सोपं नाही. त्याच्यामुळेच म्हणून विविध कर्माचे लोक आपल्या आजूबाजूला दिसतात, ते वेगवेगळे कर्म करतात आणि सृष्टी त्या कर्माधिष्ठित कार्यावर अवलंबून आहे. प्रत्येकजण काहीतरी कर्म करतात आणि प्रत्येकाचं काम कुठं ना कुठंतरी दुसऱ्याच्या कामामुळे अडून जाते. मी जे काम करू शकतो तेच मी करू शकतो, त्याच्या व्यतिरिक्त कामामध्ये मला एक्सपिरियन्सची गरज असते. कारण की एक व्यक्ती एक काम करत आहे, जास्तीत जास्त एक व्यक्ती 3 ते 4 काम करू शकते. मल्टीटास्किंग वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत ना या फक्त शाब्दिक स्वरूपात ठीक आहे. सचिन तेंडुलकरला क्रिकेटची बॅट सोडून इतर जर कुठले दिलं तर तो त्या लेवलचं काम करू शकेल का? नाही. तो मॅचिंग करेल, प्रयत्न करेल की तो स्ट्रिक हातात घेईल आणि बेसबॉल असेल किंवा तो कोणता बॉल असतो तो होलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करेल, है ना? किंवा घोडा चालवण्याचा प्रयत्न करेल किंवा कार रेसिंग करेल, प्रयत्न करेल. तो त्या पीकला नाही जाऊ शकत. म्हणून तुमचं एकदा तुम्ही हिरो झाले की तुम्हाला तर काही पण हातात देऊन ते एक्सपिरियन्स घ्यायचा असते, कारण तुमच्याकडे अवेलेबिलिटी आहे, ते चालू शकते. तो त्याच अनुभवावर त्याला करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच्यामध्ये जो हायर लेवलला जाऊन पोहोचलेला व्यक्ती आहे त्यालाच ते परफेक्ट सांगतो. जसं आता समर, मावशी, सोनाली हे तिन्ही व्यक्ती आहेत, यांचे एक्सपिरियन्सेस वेगळे आहेत. ते त्यांच्या कामामध्ये माहीर आहेत म्हणून ते इतर कामामध्ये परफेक्ट आहे असं होत नाही. नाक कोरीत बसू नये, जमिनीवर उगीच रेखा काढू नये, अंगे वेडेवाकडी करू नये व फार वेळ उकिडवे बसू नये. तर हे तर तुमच्या क्रियात्मक आहे, तुमच्याशी संबंधित आहे, शरीराशी संबंधित आहे. की एकतर असं केल्याने काय होतंय तर तुमची एक शरीराची विकृत अवस्था लोकांना दिसते. तुम्ही मानसिक लेवलला अस्थिर आहात हे दिसते. आणि दुसरं की असं काही विचित्र बसल्यानंतर शरीराचे आकार बदलतो आणि त्याच्यामध्ये शरीराचे ट्विस्टिंग किंवा अतिसाहस किंवा त्याला काय म्हणतो संघर्ष नाही, आपण काय शब्द आहे, ताण जो आहे तो पडून एखादा ट्विस्ट तयार होऊ शकतो. साहस असं पण शकतो. तर ते तयार होऊन त्या ठिकाणी लिजन तयार होते आणि त्रास व्हायला सुरुवात होऊ शकते, कुठल्याही प्रकारच्या वेदना वगैरे. म्हणून ते करू नये. कायिक, वाचिक व मानसिक क्रिया श्रम होण्यापूर्वीच बंद कराव्यात. फार वेळ गुडघे उभे करून बसू नये व रात्री झाडाखाली राहू नये. फार वेळ गुडघे उभे करून बसू नये म्हणजे फार वेळ उभं राहू नये असा अर्थ नाही. कायिक, वाचिक व मानसिक क्रिया श्रम होण्यापूर्वीच बंद कराव्या. कायिक वाचिक म्हणजे शारीरिक श्रम, वाचिक म्हणजे खूप बोलणं आणि मानसिक विचार व श्रम क्रिया श्रम होण्यापूर्वीच बंद कराव्यात. फार वेळ गुडघे उभे करून बसू नये. नवोर्ध्व जाणून शिरस.
फक्त उभं किंवा खाली वाकून बरं ठीक आहे. इन्क्वायरीमध्ये पुढं वाचताना कधी आलं तर ऊर्ध्वजाने म्हणजे उभं राहू नये असं म्हणायचं असं. खूप वेळ उभं राहिलं तरी त्रास होतो. गुडघे उभे करून बसणं म्हणजे असं पण शकतो ना, फोल्ड करून बसणं जास्त नाही. असं जवळ हां. तसं गुडघे उभे करून बसू. पुढे समोरचं. तसेच अंगणात, पिंपळाजवळ, चौथाऱ्यावर व देवळात रात्री निजू नये व बसू नये. वधस्थान, अरण्य, ओसाड गृह व स्मशान इतक्या ठिकाणी